त्या अशुभ शुक्रवारी गौरी जेव्हा वर्गात आली तेव्हा ती घाबरलेली आणि फार अस्वस्थ दिसत होती. कधी नाही ते ती आमच्या सगुणेजवळ येऊन बसली होती. तेव्हा रहीम मास्तरांनी देखील तिला टेबलाजवळ येऊन बसायला सांगितलं नव्हतं आणि मी आश्चर्यानं घाबरलेल्या गौरीकडे बघून तिला विचारलं, काय गं गौरे, तू एवढी का घाबरली आहेस? तशी ती एकदम माझ्यावर फितकारली, म्हणाली, चोंबडे, तू तुझा अभ्यास कर, मी कशाला घाबरू? मग मी हे रागाने म्हणाले की गेली सोडत, तू घाबर, नाही तर घाबरू नकोस, मला काय करायचं आहे? आणि गौरे, तूच चोंबडी आहेस. एवढं सुनवून मी माझा अभ्यास करायला लागले, पण तरीही माझं लक्ष गौरीकडे होतं. नंतर माझ्या लक्षात आलं गौरी सतत मास्तरकडे आणि दाराकडे बघत बसली होती. नंतर मलाच तिचं वाईट वाटलं. मी तिला म्हणाले, गौरी, तुला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा माझं लक्ष तिच्या दप्तराकडे गेलं तर तिच्या दप्तरात कसला तरी मोठा डबा होता. तेव्हा मी तिला आश्चर्याने विचारलं की अय्या गौरे, तू वर्गात डबा घेऊन आली आहेस का गं? सीता काकूंना बरं नाही आहे का? तू चल हां दुपारी माझ्याबरोबर आमच्याकडे. आणि आता मात्र गौरी खरंच रागानं लाल होत माझ्यावर खेकसली, सरस्वते, हे बघ, माझा जीव खाऊ नकोस. मी माझ्या दप्तरात डबा आणीन, नाही तर पाटावर वंटा आणीन. तो कोण मला विचारणार? हे ऐकून सगुणा मला एकदा म्हणाली, अगं सरस्वते, तुला एवढं बोलतीये ती, तू का तिच्या मागे लागली आहेस? आणि ती गौरीकडे बघत गौरीला म्हणाली, गौरे, काकूंना खरंच बरं नाही आहे का? म्हणून तू डबा घेऊन आली आहेस का? तसं ती म्हणाली, हो गं सगुणे, आईला जरा बरं नाही आहे म्हणून तिने मला डबा दिला. हे ऐकून चौकस वृत्तीच्या मला भयंकर आश्चर्य वाटलं होतं. आमच्या आरा काकांचं घर शाळेपासून हाकेच्या अंतरावर होतं आणि सीता काकूंची गौरी किती लाडकी आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती होतं. त्या नेहमी तिला लाडानं भरवतात हे सुद्धा आम्हाला माहिती होतं. आणि असं असताना सीता काकूंनी गौरीला वर्गात खायला डबा दिला. फार मोठं आश्चर्य वाटलं होतं मला. मी हे सगळं आजीला, आत्याला सांगायचं ठरवलं. त्यावेळी माझ्या लहान वयामुळे एखाद्या गोष्टीला फाटे फोडणं एवढं माझं वय नव्हतं. आणि नंतर मी खरंच सांगते, अभ्यासात मी गौरीला विसरूनही गेले. तरी आज आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली होती. आज कधी नाही ते आमचे रहीम मास्तरसुद्धा भयंकर अस्वस्थ दिसत होते. ते सतत गौरीकडे बघत होते तर गौरी मास्तरांकडे आणि दाराकडे बघत होती. मला कळे ना आज हा कसला गोंधळ चालला आहे. तेवढ्यात गौरी उठली, मास्तरांच्या टेबलाजवळ जात म्हणाली, मास्तर, माझ्या पोटात दुखतंय, मी घरी जाऊ? मास्तराने डोकं हलवलं. गौरी जायला लागली. तसं मी तिला म्हणाले, अगं गौरे, तुला आज वर्गात डबा खायचा आहे ना? पण माझं बोलणं पूर्ण व्हायच्या अगोदर गौरी शाळेच्या दाराबाहेर पडली. तेव्हाच माझ्या लक्षात आलं ती आपल्या वाड्याकडे न जाता दौलती काकांच्या विहिरीच्या बाजूला वळली आणि तो रस्ता आमच्या वाड्याचा होता. आणि तिथून सरळ डांबरी रस्त्यावरनं शिरगुप्पीला जाता येत होतं. मी ते सगुणेला सांगितल्यावरती म्हणाली, कदाचित आपल्या आईला बरं नाही हे सांगायला ती आपल्या आजीकडे गेली असेल. तशी मी मान हलवली. इकडे आराकाकांची गौरी आपलं दप्तर काखोटीला मारून सरळ शिरगुप्पीच्या वाटेला लागली. तेव्हा ती विलक्षण घाबरली होती. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो संपूर्ण रस्ता सुनसान होता. उन्हं अगदी डोक्यावर आली होती. गौरी मागे मागे बघत पुढे पुढे जात होती. नंतर विलक्षण घाबरून तिला वाटलं की आपण असं एकटंच कुठे चाललो आहे. एकदम ती त्या रस्त्यात थांबली. तेव्हा क्षणभर तिला वाटलं आपण असंच धूम पळत घरी जाऊन आईच्या कुशीत शिरून तिला हे सगळं सांगून मोकळं व्हावं. तशी ती मागे वळलीसुद्धा होती. पण तेव्हाच तिला तिचे मास्तर आठवले होते आणि ते तिला म्हणाले होते की गौरे, जर तू माघार घेतलीस तर आपलं लग्न कधीही होणार नाही. आणि तिला तिचे मास्तर हवेच होते. त्यांच्यावर तिचं फार प्रेम होतं. केवळ त्यांच्यासाठी म्हणून ती पुन्हा मागे फिरून त्या शिरगुप्पीच्या वाटेकडे चालायला लागली. तेव्हा तिला आठवत होतं सकाळी तिचे बाबा न्याहारी करून शेतावर गेल्यानंतर तिची आई आंघोळीला बसली होती. तेव्हा तिने आईच्या किल्ल्यांचा जोडगा तिच्या उशी खालून काढून पलंगाखालच्या पत्र्याच्या पेटीचं कुलूप उघडलं. तो दागिन्यांचा मोठा पितळी डबा काढला. तसा तो तिच्याच दागिन्यांचा डबा होता. तो डबा काढून तिने आपल्या दप्तरात ठेवला. पुन्हा त्या पेटीला कुलूप लावून ती पेटी आत सरकवून तो किल्लीचा जोडगा पुन्हा उशीखाली सरकवून ठेवला. आणि नंतर ती रडत रडत लवकुश जवळ गेली. तिने रडत लवकुशला कुरवाळून त्यांची चुंबनं घेत ती म्हणाली, माझ्या लवकुशा, मी मास्तरांबरोबर जातीये. तुम्ही आय आणि बाची काळजी घ्या.
नंतर मास्तरांची लग्न करून मी लवकर परत येईन, तोपर्यंत तुम्ही नीट राहा, त्यांची काळजी घ्या. तेव्हा त्या मुक्या जीवांनी तिचे हात चाटून तिला जायची परवानगी दिली होती. तरी त्या क्षणी तिला इतकं दुःख झालं होतं. नंतर ती पुन्हा वाड्यात आली. तिने आपल्या आईवडिलांच्या फोटोला नमस्कार केला आणि आपलं दप्तर उचलून ती जोरात म्हणाली, आई मी शाळेत जाते गं. तशी तिची आई मोरीतनं ओरडली, अगं गौरे शाळेला उशीर आहे, थांब माझं झालं आहे, मी तुला दूध गरम करून देते, तेवढं पिऊन जा. तसं ती आपलं रडं विसरून जोरात म्हणाली, नको आई, मला मास्तरांनी लवकर बोलवलं आहे, मला पाढे शिकायचे आहेत. तेव्हा सीता काकू तिला बरं जा असं म्हणाल्या. तेव्हा क्षणभर तिला वाटलं की आपल्या आईनं असंच बाहेर येऊन आपल्याला जवळ घ्यावं. त्यावेळी तिला आपल्या आईच्या त्या आधाराची फार गरज होती. कदाचित त्यावेळी तिची आई मोरी बाहेर आली असती तर भांबावलेल्या गौरीनं तिला कदाचित सगळं खरं सांगून ती तिच्या कुशीत शिरली असती. पण सीता काकूंच्या फुटके नशिबानं तसं काही घडलं नव्हतं. तिची आई त्या मोरीतून बाहेर आलीच नाही. हे सगळं आठवत गौरी भराभरा पुढे जात होती. तिच्या आजाण वयामुळे आपण हे कुठलं भलतंच धाडस करतोय याची जरासुद्धा तिला कल्पना नव्हती. फक्त तरुण वय आणि शारीरिक आकर्षण आणि देखण्या मास्तरांचा निकटचा सहवास यामुळे ती त्यांच्याकडे ओढली गेली. तसं पाहता गौरीला आपल्या आईवडिलांना फसवताना आणि लवकुशला सोडून जाताना एक अपराधी दुःखी भावना जाणवली होती. आता आमचे लेखक आणि कवी म्हणतात की युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, तरी मी म्हणते तसं म्हणणारे म्हणत बापडे. पण गौरीला आणि मास्तरांना त्यांच्या त्या प्रेमाबद्दल कोणी माफ केलेलं नव्हतं. त्या निष्पाप पहिल्या प्रेमाची भयंकर शिक्षा त्या दोघांनी आणि आराकाकांच्या सगळ्या कुटुंबानं भोगली होती. आणि सातमाईंचे ते मंद हुंदके, आराकाकांचं भेसूर किंचाळणं या सगळ्याचा अर्थ आजीला फार उशिरा कळला होता. मी म्हणते हे पहिलं प्रेम, हे दुसरं प्रेम, हे सगळं बकवास आहे. प्रेम म्हणजे फक्त मनाचं शरीराचं आकर्षण. ह्या आकर्षणात जग जिंकल्याची मूर्ख भावना असते. आपण काहीतरी धाडस करतोय हीच एक उत्तेजक भावना असते. म्हणून आईवडिलांनी आपल्या तरुण मुलांकडे नीट लक्ष द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं ठेवून त्यांच्या मनाच्या समीप असावं. तसंच प्रेमाबरोबर त्यांच्यावर वर्चस्वसुद्धा ठेवून त्यांना भलतीच मोकळीक देऊ नये. आताही मला वाटतं आमच्या आराकाकांचं त्यावेळी फार चुकलं होतं. त्यांनी त्या मास्तरांच्या भरवशावर गौरी आणि मास्तरांना असा एकांत द्यायला नको होता. त्यांची गौरी रूपवंत होती आणि मास्तर तरुण होते, ह्या गोष्टीचा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे. निदान रात्रीच्या वेळी मास्तर गौरीला शिकवताना सीता काकूंनी तरी तिच्याजवळ असायला हवं. आपल्या कोवळ्या सुंदर पोरीला त्यांनी खुशाल मास्तरांच्या हवाली करून त्यांच्या सहवासात सोडलं आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यामुळे माझ्या मते गौरीपेक्षा तिच्या आईवडिलांची ह्यात जास्त चुकी होती. काही का असेना, पण नंतर जे घडलं ते फार वाईट घडत गेलं होतं. गौरी गेल्यानंतर जरा वेळानं मास्तर उठले आणि त्यांनी आत्मादादाला जवळ बोलवून त्याच्या हातात एक गोष्टीचं पुस्तक देत ते म्हणाले, आत्माराम, हे गोष्टीचं पुस्तक तू वर्गात वाचून दाखव, मी जरा तुमच्या वाड्यावर जाऊन येतो आणि जर मला उशीर झाला तर सगळा वर्ग सांभाळ. एवढं बोलून मास्तर चटकन बाहेर पडले. तेव्हा सगळा वर्ग त्या राजपुत्राच्या, राजकन्येच्या आणि राक्षसाच्या गोष्टीत मास्तरांना विसरून गेला. रहीम मास्तर आपल्या सायकलवरनं जोरात शिरगुप्पीच्या वाटेला लागले. त्यावेळी त्यांची छाती घाबरून धाड धाड ओढून त्यांना घाम फुटला होता. आपण किती भयंकर धाडस करतोय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे आपल्याला एकदम सडसडून ताप भरलाय अशी त्यांची भावना झाली. आता त्यांना लवकरात लवकर गौरीसह एस टी स्टँड गाठायचं होतं, कारण जर कोणी ओळखीच्यानं गौरीला तसं अवेळी रस्त्यात बघितलं असतं तर एका क्षणात घात झाला असता. अजून शाळा सुटायला बराच वेळ होता, पण शिरगुप्पीहून मुंबईची एस टी सुटायला अवघा 1 तास उरला होता. तसं मास्तरांना टॅक्सीने इथून सरळ दहिसरला जाता आलं असतं, पण इथले सगळे टॅक्सीवाले त्यांना चांगले ओळखत होते. त्यामुळे कुणीही टॅक्सीवाला मांजरीवाडीचा कोणी तिथं शोधत आला तर त्यांचा सहज पत्ता देऊ शकला असता ना. पण एस टीची गोष्टच वेगळी. एस टीत मुंबईला जाणारी मंडळी फार थोडी असत आणि त्यात एकसुद्धा मांजरीवाडीचं कोणी मुंबईला जाणारं नसायचं. त्यामुळे टॅक्सीचा धोका न घेता मास्तरांनी सरळ एस टीनं दहिसरला जायचा निर्णय घेतला होता. एकदा का एस टीनं शिरगुप्पी सोडलं की नंतर त्यांना मोकळेपणाने श्वास घेता येणार होता आणि ह्या सगळ्या विचारांनी मास्तर भराभरा सायकल दामटत चालले होते. तेव्हाच त्यांना दूरवर मागे मागे पाहत चालणारी गौरी दिसली. तेव्हा तिनेही त्यांना बघितलं. ती तिथेच बाजूला उभी राहिली.
खरं तर बराच वेळ झाला तरी मास्तर कुठे दिसले नाहीत म्हणून गौरी फार घाबरली होती. आज आयुष्यात पहिल्यांदा ती एकटी कुठेतरी निघाली होती. जेव्हा तिने दुरून येणाऱ्या मास्तरांना बघितलं तेव्हा तिच्या जीवात जीव आला होता. मास्तरांनी गौरीजवळ सायकल थांबवून घाम पुसत गौरीला विचारलं, ती सरस्वती तुला काय विचारत होती? तू तिला काही सांगितलं नाहीस ना? तसं गौरी म्हणाली, नाही, तिने मला तसं काही विचारलं नाही, मी सुद्धा तिला काही सांगितलं नाही. ते ऐकून मास्तर घाईघाईत म्हणाले, हे बघ गौरी, ते दप्तर इथे दे. त्यांनी गौरीचं दप्तर घेतलं, सायकलला अडकवलं आणि गौरीला सायकलच्या मागच्या बाजूला बस म्हणाले. देवाचं नाव घे. सायकल जोरात दामटली. नशीब त्यांचं त्यावेळी रस्त्यावरनं एखादी बैलगाडी गेली नाही की कुणी ओळखीचं भेटलं नाही. 2-3 ट्रक मात्र रस्त्यावरनं वेगात गेले. मास्तर गौरीला घेऊन सरळ एस टी स्टँडवर गेले आणि म्हणाले, गौरी, मी लगेच येतो, तू इथेच थांब. नंतर ते तसेच आपल्या घराकडे गेले. तिथे त्यांनी कपड्यानं भरलेली ट्रंक, वडिलांचा फोटो घेतला. एक वार त्या खोलीकडे बघितलं. ते सरळ त्या सायकलच्या दुकानात गेले. त्या दुकानाच्या मालकाला म्हणाले, माझी आई फार आजारी आहे, त्यामुळे मला पैशाची गरज आहे, ही सायकल घ्या, मला जे पैसे येतील ते द्या. त्या हुशार सायकलच्या दुकान मालकानं मास्तरांची वेळ ओळखून काही रुपये त्यांच्या हातावर ठेवले. ते घेऊन मास्तर पळत पळत एस टी स्टँडवर आले. तेव्हा ती मुंबईची एस टी सुटायला फक्त 15 मिनटं राहिली होती. मास्तर गौरीजवळ येऊन चल म्हणाले. तशी गौरी चटकन उठली, मास्तरांच्या पाठोपाठ एस टीत चढली. त्यावेळी ती एस टी विशेष भरली नव्हती. मास्तर आणि गौरी शेवटच्या सीटवर जाऊन बसले. तेव्हा मास्तर मुद्दाम गौरीपासून दूर बसले होते. त्या एस टीत 2 म्हातारे, एक कुटुंब होतं. आपल्या 4 पोरांना घेतलं होतं आणि ते मुंबईला निघाले होते. त्यावेळी ते त्यांच्या मुलांच्या गडबडीत होते. 2 जोडपी आपल्या धुंदीत अगदी पुढे जाऊन बसली होती आणि एक म्हातारी आपल्या तरुण मुलाला सुनेबद्दल काही तक्रार करत होती. त्या कोणाचंच या दोघांकडे लक्ष नव्हतं. गौरी आता मास्तरांच्या त्या जवळिकीमुळे जरा स्थिरावून आता खिडकीतनं बाहेर बघत होती. तेव्हाच एक बाई आत चढली. मास्तरांजवळ बसत तिने गौरीकडे हसत बघितलं, तसं गौरीने मान खाली घातली. थोड्याच वेळात एस टी सुटली आणि त्या क्षणी त्या एस टीनं गौरी आणि मास्तरांना दूर दूर नेत एका भीषण इतिहासाला सुरुवात केलेली होती. इकडे वर्गात आमच्या आत्मारामानं ते संपूर्ण गोष्टीचं पुस्तक वर्गाला वाचून दाखवलं. त्या गोष्टीतल्या राजपुत्रानं त्या राक्षसाला मारून राजकन्येशी लग्न केलं, तरी आमच्या मास्तरांचा पत्ता नव्हता. आम्ही पोरांनी मग वर्गात चांगला धुमाकूळ घातला. तेव्हा आत्मा, तुकादादा, कावत्या, मावत्या यांनी वर्गात मारामारीसुद्धा केली. मी सगुणा यमी चिंगीनं गाण्याच्या नंतर गावाच्या नावाच्या भेंड्या लावून खेळलो आणि नंतर मी गाणं म्हणत असताना तुकादादानं माझ्या डोक्यावर टपला मारून तो म्हणाला, ए काळे म्हशी हळू बोंबल की. नंतर आम्ही पोरींनी वैजू-बैजूच्या भूताच्या गोष्टी ऐकत दप्तरात चोरून आणलेले भाजलेले दाणे आणि चिंचोके कुडूम कुडूम करून खाल्ले. तरी मास्तर वर्गात आले नव्हते. तसे कावत्या मावत्या म्हणाले, काय रे आत्माराम, तुमच्या वाड्यात आज पुरणपोळ्या केल्या आहेत का? आत्मादादा म्हणाला, नाही. पण का रे? तेव्हा मावत्या हसत म्हणाला, नाही म्हणजे मास्तर तुमच्या वाड्यात गेले, ते अजून आले नाहीत, म्हणजे पुरणपोळ्या खाऊन खाऊन ते तांब्या घेऊन रानात पळत सुटलेले असावेत. कावत्या म्हणाला, नाही रे मावत्या, मला वाटतं ते आणि गौरी पळून गेले लग्न करायला. हे ऐकल्यावर आत्मादादा रागानं म्हणाला, कावत्या मावत्या, अरे तुम्ही असं मास्तरांबद्दल वेडंवाकडं का बोलता रे? ते मास्तर आहेत ना आपले. मावत्या रागून म्हणाला, अरे मास्तर असले म्हणून काय झालं? मी गौरीकडे बघतो म्हणून त्यांनी मला मारलं आणि स्वतः मात्र तिला टेबलाजवळ घेऊन बसत होते. ते का हे मला कळत नाही का? तसा निष्पाप आत्मादादा म्हणाला, अरे ते गौरीला शिकवण्यासाठी तिला जवळ बसवत होते. त्या सगळ्यांचं गौरीवरनं असं बोलणं चालत असताना मुरली म्हणाला, आत्मादादा, मास्तर अजून आले नाहीत, तू घंटा वाजव ना, आपण लवकर जेवायला जाऊ. आत्मादादा म्हणाला, नको, आपण थोडा वेळ वाट बघू मास्तरांची. मग आम्ही मुलं पुन्हा मस्ती करण्यात दंग झालो. आता आमच्या रहीम मास्तरांना कोणाच्या वाड्यात कसलं आमंत्रण असलं की ते अगोदर वर्ग सोडून देत आणि नंतर आपण आमंत्रण आलेल्या वाड्यावर जात. पण ते आज आमच्या वाड्यावर जातो म्हणून जे गेले ते गेले. आता दुपार होत आली होती, सूर्य माथ्यावर आला होता. आम्हा सगळ्यांच्या पोटात कावळे कावकाव करायला लागले, तरी मास्तर आले नाहीत. शेवटी कावत्यानं च्या आईला हा मास्तर कुठं बोंबालला देव जाणे म्हणून शाळा सुटल्याची घंटा बडवली. तेव्हा आम्ही पोरं रानपाखरासारखी शाळेच्या पिंजऱ्यातून घराकडे उडालो. आम्ही सातमाईंच्या वाड्याची पोरं वाड्याकडे आलो तर मास्तर आमच्या वाड्यात नव्हते.
आजी आणि आत्या कापसाच्या बिया काढत गुणाकाकूंशी काहीतरी बोलत होत्या, तर आमचा तातू आमच्यासाठी जेवायचा खोळंबला होता. माझी आई सातमाईनं जेवण ठेवायला गेली होती, तर त्यावेळी नेहमीप्रमाणे आत आमची इरली काकू रडत बसली होती. आम्हा पोरांना बघून आजी म्हणाली, काय रे आत्मा, आज मास्तरांनी शाळा उशिरा सोडली का? तसं आत्मादादा म्हणाला, आजी मास्तर इथे आले नाहीत का? आजी म्हणाली, नाही का, काय झालं मास्तरना? आत्मादादा म्हणाला, आजी मास्तर सकाळीच वाड्यावर जातो म्हणून जे गेले ते पुन्हा शाळेत आलेलेच नाहीत. आजी म्हणाली, अरे दुसऱ्या कोणाच्या वाड्यावर गेले असतील जेवायला, चला तुम्ही जेवून घ्या, आज आधीच उशीर झाला आहे. तेव्हा आम्ही जाता जाता काही आठवून मध्येच थांबून आजीला म्हणाले, आजी आज एक गंमत झाली बघ. आपली गौरी सीता काकूंना बरं नाही म्हणून आज वर्गात डबा घेऊन आली होती, पण नंतर पोटात दुखतं म्हणून ती घरी निघून गेली. हे ऐकून मात्र आजी म्हणाली, सीताला बरं नाही? आनंदे, संध्याकाळी जाऊन बघून ये तिला. आणि आता चला जेवायला, शेतावरून माणसं परत यायची वेळ झाली. तेव्हाच माझे बाबा आणि काका जेवायला आले. आमच्या वाड्यात जेवणाची गडबड उडाली आणि मग आम्ही ते मास्तरांचं प्रकरण विसरलो. इकडे आमचे आरा काकासुद्धा शेतावरनं घरी जेवायला आले. त्यावेळी सीता काकू चुलीजवळ भाकऱ्या करत होत्या आणि घरभर लसूण चटणीचा, वांग चुलीत भाजण्याचा वास दरवळत होता. पण घरात कुठेही गौरीच्या पैंजणांचा आवाज येत नव्हता. अगदी 4 दिवसापूर्वी आरा काकांनी गौरीला तिची सही करता येते म्हणून चांदीचे वाजणारे पैंजण आणून दिले होते. त्यांची गौरी चालायला लागली की त्या पैंजणांचा मंद असा मंजुळा आवाज होत असे. त्यावेळी गौरी आनंदानं आपल्या वाड्यात नाचत सुटली होती आणि आरा काका, सीता काकू तिला हसत होते. तेव्हा आरा काका म्हणाले, गौरे आता तू कुठं आहेस? ह्या पैंजणावरनं आम्हाला लगेच कळेल बघ. त्यावेळी गौरीनं आपले ते पैंजण लवकुशला सुद्धा दाखवले आणि जेव्हा ते छान वाजणारे पैंजण घालून ती शाळेत आली, तेव्हा आम्ही सगळ्या पोरींनी तिच्याकडे आसूयेनं बघितलं आणि त्यावेळी मूर्ख कावत्या पुटपुटला, ऋणुझुणू ऋणुझुणू तुझे चालणे बाई मोठ्या नखऱ्याचे, बोल नग बाई मंजुळ मैनेचे. आणि तेव्हाच मास्तरांनी तो सारखा गौरीकडे बघतो म्हणून त्याला मार मार मारला होता. आणि तेव्हा आम्ही पोरं तोंड दाबून हसलो. आपल्या वाड्यात आलेल्या आरा काकांना गौरीच्या पंजणाचा कुठे आवाज न येता वाडा फार शांत वाटला. रोज ते यायच्या वेळी अंगणात उभी राहून वाट बघणारी गौरी ते आले की त्यांना हातपाय धुवायला पाणी काढून द्यायची. आपण आज काय काय शिकलो ते अगदी मीठ मसाला लावून सांगायची. नंतर ते दोघे लवकुश समोर चारा किंवा भिजवलेले चणे ठेवून जेवायला माझघरात येत असत. पण आज तिचा पत्ता नव्हता. तसे ते एकटेच विहिरीवर जाऊन हातपाय धुवून लवकुश समोर चारा ठेवून माझघरात आले आणि सीता काकूंना म्हणाले, सीते अगं आज आमचा बच्चा कुठं आहे? का अभ्यासाच्या गडबडीत ती आपल्या बालाच विसरून गेली? सीता काकू म्हणाल्या, अहो आज जरा ती लवकर शाळेत गेली, तिला पाढे शिकायला मास्तरांनी लवकर बोलवलं होतं शाळेत, ती येईल आत्ता, तुम्ही बसा जेवायला, मी तिचंसुद्धा ताट भरते. मग आरा काका पाटावर बसले आणि म्हणाले, सीते हा मास्तर आपल्याला देवासारखा पावलाय बघ. खरंच त्याचे फार उपकार आहेत आपल्यावर. त्याच्यामुळे तिचं लग्न ठरलं. तरीसुद्धा मला सगळ्यात जास्त आनंद आहे ते आपली गौरी थोडंफार शिकली याचा. माझी फार इच्छा होती की आपल्या गौरीनं थोडंफार तरी शिकावं. ती माझी इच्छा पूर्ण झाली. तसं हसत सीता काकूंनी त्यांच्या ताटात पावट्याची उसळ, लसणाची चटणी, घट्ट दह्याची वाटी, तळलेल्या मिरच्या, वांग्याचं भरीत घातलं आणि गरम गरम भाकरी वाढत म्हणाल्या, माझंच चुकलो. मी तिला सातमाईंच्या वाड्यातल्या पोरींबरोबर पूर्वीच शाळेत पाठवायला हवं होतं. त्यावेळी मला काय माहीत माझी पोर एवढी हुशार आहे. आरा काका भाकरीबरोबर उसळ खात म्हणाले, आता झालं ते होऊन गेलं, पण आता तरी आपल्या गौरीचं भलं झालं ना. सीते त्याबद्दल मास्तरांना चांगलं इनाम देणार आहे. पण असं बोलणाऱ्या बिचाऱ्या आरा काकांना माहिती नव्हतं त्यांचे ते चांगले मास्तर अगोदरच आपलं इनाम घेऊन दूर निघून गेले. आम्ही पोरं भाकरी खाऊन पुन्हा शाळेत आलो. आमचा वर्ग भरला तरी रहीम मास्तरचा पत्ता नाही. तशी आमची वानरसेना वर्गात न बसता आरा काकांच्या सूर्यफुलाच्या शेताकडे गेली. तिथली थोडी फुलं आम्ही तोडली. नंतर बोरा एवढे आंबट तुरट टोमॅटो पोटभर खाल्ले. तिथून पुन्हा आम्ही आरा काकांच्या रताळ्याच्या शेतात गेलो तर तिथल्या झाडाखाली आमचे आरा काका पान खात आपल्या रामोश यांशी काहीतरी बोलत बसले होते. त्यांचं लक्ष एकदा मामा पोरींकडे गेलं. तसे ते चटकन उठून आमच्याजवळ आले आणि म्हणाले, काय गं पोरींनो, शाळा नाही का? का मास्तरांनी रताळी खायला सुट्टी दिली तुम्हाला? मी पुढे होऊन माझी वेणी पुढे धरून म्हणाले की नाही आरा काका,
आमचे मास्तर सकाळी आमच्या वाड्याकडे जातो म्हणून गेले ते अजूनपर्यंत आले नाहीत. त्यात तुमची गौरी शाळेत डबा आणूनसुद्धा पोटात दुखतंय म्हणून घरी गेली. आता दुपारीसुद्धा मास्तर शाळेत आले नाहीत म्हणून आम्ही इथे आलो. आरा काका एकदम माझ्याजवळ आले आणि म्हणाले, काय म्हणली सरस्वते? मास्तर सकाळपासून शाळेत नाही आणि गौरी पोटात दुखते म्हणून सकाळी घरी गेली? तशी मी माझी मान हलवली. तसे आरा काका रामोशाशी काहीतरी बोलून घाईघाईनं पळत पळत गेले. तेव्हा आम्हा पोरींना फार आश्चर्य वाटलं. आरा काका पळत सरळ शाळेजवळ आले. त्यांच्या पाठोपाठ आम्ही पोरी. आम्हाला कळलं की काहीतरी घडलं आहे, त्यामुळे आरा काका असे पळत पळत शाळेकडे गेले. पण काय घडलं आहे ते काही आम्हाला माहिती नव्हतं. त्यावेळी आरा काकांनी बघितलं की कावत्या, मावत्या, आत्मा, तुकादादा वर्गाच्या बाहेर जायच्या तयारीत होते आणि वर्गात मास्तर नव्हते. तसे आरा काका पळत पळत आपल्या वाड्यात गेले तर सीता काकू गौरीची वाट बघत जेवायच्या थांबल्या होत्या. माझघरात जात आरा काका ओरडले, सीते, गौरी वाड्यात आहे का? तेव्हा बिचाऱ्या सीता काकू घाबऱ्या घाबऱ्या बाहेर येत म्हणाल्या, अहो गौरी शाळेतनं अजून आली नाही. आता येईल किती? काय झालं? आरा काका किंचाळले, सीते, घात झालाय ग, घात झालाय. नंतर आरा काकांनी अख्खी मांजरीवाडी उठवली होती आणि क्षणात सर्व मांजरवाडीला कळलं की मास्तर आणि गौरी नाहीसे झालेत. तेव्हा जो तो शाळेकडे धावत सुटला. तेव्हा सीता काकू शाळेच्या दाराजवळ डोकं आपटत रडत होत्या. पार्वती काकूंनी येऊन सीता काकूंना उठवून आपल्या वाड्यात नेलं होतं. आमचा सगळा वाडा आजीसह शाळेकडे धावत आला. तसंच तिथे दाजी काकांचा वाडा, जैता काकांचा वाडा, किन्ना काकांचा वाडा, मुंगळ्या, बस्त्या, धर्म्या आणि सदाप्पा काका काकूही धावत धावत आले. शाळेजवळ हा जत्रेतला गोंधळ उडाला. तेव्हा माझ्या आजीलाही पूर्वी जो आरा काकांच्या किंचाळण्याचा भास झाला त्याप्रमाणे अगदी तसेच आत्ता आरा काका गौरे गौरे म्हणून किंचाळत होते आणि माझी आजी ते किंचाळणं स्तब्ध उभी राहून ऐकत होती. नंतर माझ्या भानावर आलेल्या आजीने चारी बाजूनी त्या दोघांना शोधण्यासाठी माणसं पाठवली आणि घराघरातल्या बैलगाड्या शिरगुप्पीच्या दिशेनं पळायला लागल्या. तेव्हा रामदास काका ओरडून म्हणाले, अगोदर शिरगुप्पीच्या एस टी स्टँडवर आणि आजूबाजूला बघा. तेव्हा एका बैलगाडीत दौलती काका, लिंबोण्या काका, रामकाका आणि बस्त्या गेले होते तर दुसऱ्या बैलगाडीत किन्ना काका, जैता काका, मुंगळे आणि स्वतः आरा काका बसले होते. आरा काकांची स्थिती अगदी वेड्यासारखी झाली होती. ते सारखे किन्ना काकांना सांगत होते, किन्ना, माझी गौरी ठीक असेल ना रे? मला तो मास्तर मिळू दे रे, त्या भडव्या मास्तरचा मुडदाच पाडतो का नाही बघ. हे ऐकताच किन्ना काका त्यांना म्हणाले, आरा तू शांत हो. तो मास्तर गौरीला शिरगुप्पीच्या बाहेर नेणार नाही. आपण मास्तर भेटला की स्वतःच काय प्रकरण आहे ते बघूया. आरा काका ओरडून म्हणाले, किन्ना, मला प्रकरण काय आहे ते कळतंय. तो भडवा गौरीला घेऊन पळाला आहे. मी सातमाईंची आण घेऊन सांगतो, मी तो मास्तर मिळाला की त्याला तिथल्या तिथे तोडणार आहे. साला माझं खाऊन माझ्याच ताटात हागला काय. आणि शिरगुप्पीला पोहोचेपर्यंत आरा काका मास्तरांना जगानं ऐकल्या नसतील इतक्या वाईट शिव्या घालत राहिले होते. थोड्याच वेळात त्या सगळ्यांच्या बैलगाड्या शिरगुप्पीत जाऊन थांबल्या आणि सगळेजण गाडीतनं उतरले. नंतर त्यांना कळलं मास्तर राहतात कुठे हे कोणाला माहीत नाही. तरी काही मंडळी एस टी स्टँडकडे पळाली तर शिवा काकांनी आणि नागो काकांनी इथे तिथे धावाधाव करून शेवटी एकदाचा मास्तरांच्या घरचा पत्ता मिळवला आणि सगळेजण मास्तरांच्या घराकडे धावले तर घराला कुलूप. आता तिथे मास्तरांची चौकशी करावी तर मास्तरांचा शेजार असा नव्हता. पण त्यांच्या घराच्या बाजूला चांभाराचं लहानसं झोपडं होतं. तो म्हातारा चांभार एक चप्पल शिवत होता. तशी आमची सगळी मंडळी त्या चांभाराजवळ धावली. तेव्हा तो चांभार मास्तरांबद्दल विचारल्यावर म्हणाला, मालकानो, म्या 2 दिवस झालं हे तर राहिला आलो. तुम्हासनी कंचा मास्तर पाहिजे यो काय मना ठाव नाही. हात मास्तर होता यो पण मना ठाव नाही. आणि हे ऐकून सगळ्या मंडळींनी इथे तिथे पांगून मास्तरांबद्दल चौकशी केली पण कोणालाच मास्तरांबद्दल काही माहीत नव्हतं. त्यात मास्तर शिरगुप्पीपेक्षा मांजरीवाडीतच जास्त राहत असल्यामुळे शिरगुप्पीतलं कोणी त्यांना नीटसं ओळखत नव्हतं. मांजरीवाडीपेक्षा शिरगुप्पी कितीतरी मोठं. मोठ्या गावात कोणाचा पत्ता कोणाला नसतो आणि तेच इथे झालं होतं. आता काही माणसं म्हणजे दुकानदार वगैरे रहीम मास्तरांना ओळखत होती पण खूप महिने त्यांना बघितलंच नव्हतं. त्यांना काय माहिती त्यावेळी मास्तर आणि त्याची आई आरा काकांच्या वाड्यात राहत होते.
आता मांजरेवाडीतले सगळे गावकरी इथे येऊन शिरगुप्पीच्या मास्तरची चौकशी करतायत असं दिसताच तिथे शिरगुप्पीच्या गावकऱ्यांची थोडी गर्दी जमली. काय झालं विचारायला लागले. तसे आमचे आरा काका एकदम ओरडले आणि म्हणाले, अरे कसले गावकरी तुम्ही? आपल्या गावातल्या एका मास्तराबद्दल तुम्हाला काही माहिती नाही तुमच्या जिण्यावर? हे ऐकल्यावर एक पैलवानासारखा दिसणारा बारीक केस असलेला तरुण पुढे सरकला. आपल्या मिशीला पीळ देत आरा काकांकडे बघून गुरगुरला, ओ पाहुणं, तुमचा त्यो मास्तर आता तुमचा कोणता खजिना घेऊन शन पळून जाणार होता यो अगोदर आमसनी ठावा असतं तर म्या स्वतः त्याची समधी चौकशी करून शन ठेवली असती. आता ज्याच्या संग आमचा काय पण धंदा नाही, बिझनेस नाही, त्या मास्तरांचा आता पाता आम्ही काय म्हणून विचारायचा? तेव्हाच एका गावकऱ्यानं रामदास काकांना विचारलं, अहो ज्या मास्तरला तुम्ही सगळेजण इथे विचारत आलाय त्या मास्तरनी काय केलं आहे? रामदास काका म्हणाले, अहो तसं त्यांनी गावात काही केलं नाही, ते शाळेचे पैसे घेऊन पळाले. गावकरी पटकन म्हणाले, जाऊ द्या ना राव, मग इथं तिथं शोधण्यापेक्षा सरळ पोलिसात तक्रार करा, ते पोलीस शोधतील की. काका म्हणाले, आम्ही त्याचाच विचार करतोय, तुम्ही निघा. आणि ती मांजरीवाडीची माणसं शिरगुप्पीच्या मास्तरांची का चौकशी करतायत हे समजल्यावर तिथली गर्दी हळूहळू कमी झाली. 4-5 रेंगाळणाऱ्या रामदास काका म्हणाले, आम्हाला मास्तर सापडले की तुम्हाला कळवतो आम्ही, तुम्हीही निघा. तसे ते सुद्धा काहीतरी पुटपुटत निघून गेले. किन्ना काका म्हणाले, रामदास, जर मास्तर कुठे बाहेरगावी गेला असेल तर अगोदर आपण ST स्टँडवर जाऊ, तिथल्या ऑफिसात चौकशी करू की तिथे कोणी तिकीटं बुकिंग केली आहेत का, आपण ती नावं बघू. आणि ती सगळी मंडळी STच्या थांब्याकडे निघाली. त्या STच्या ऑफिसमध्ये ते सगळेजण गेले तेव्हा तिथे हिरवा जुनाट रंग असलेल्या आणि कोळिष्टकांनी भरलेल्या एका लहानशा खोलीत एक लहान चणीचे मध्यम वयाचे गृहस्थ आपली चाळीची डोळ्यावर चढवून तिथल्या जाडजूड रजिस्टरमध्ये काहीतरी लिहित बसले होते. त्यांच्यासमोर लाल कवराची अनेक रजिस्टरं ठेवलेली होती. त्यांच्यासमोरची लहानशी खिडकी ती उघडी होती. आमची सगळी मंडळी ऑफिसात शिरल्याबरोबर तिथल्या गृहस्थांनी मान वर करून बघितलं आणि म्हणाले, आहो एकदम आत कसे आला? काही काम असेल तर बाहेरून खिडकीत न बोला. रामदास काका पुढे सरकले आणि म्हणाले, ते STचं रिझर्वेशन इथेच करतात का? का तुम्हाला कुठे वारीला जायचं आहे? दौलती काका म्हणाले, आम्हाला कुठं जायचं नाही, चौकशी करायची की इथे रहीम आणि गौरी या नावाने कुणी रिझर्वेशन केलं आहे का, आणि असेल तर कुठल्या गावी जायला. रामदास काका म्हणाले, काका, मास्तर आपल्या खऱ्या नावानं रिझर्वेशन करील असं तुम्हाला वाटतंय? तेव्हा दौलती काका पुढे सरकून म्हणाले, विचारून बघू. तसंच कोणी आपल्या खोट्या नावाने रिझर्वेशन केलं तर निदान त्या गावी जाऊन आपल्याला बघता तरी येईल. ते गृहस्थ म्हणाले, अच्छा, आत्ता मला कळलं, त्या रहीम नावाच्या मुसलमान तरुणाचं आणि त्या गौरी नावाच्या तरुणीचं प्रेम प्रकरण होतं आणि ते आता पळून गेलेत का? हे असं ऐकल्याबरोबर आरा काका एकदम पुढे येऊन त्यांनी त्या गृहस्थाची मानगूड धरली आणि ओरडले, साल्या, तोंड सांभाळून बोल. तुझ्या आईचं आणि त्या मास्तरचं असेल प्रेम प्रकरण तर तो भडवा तिला घेऊन पळाला असेल. तू फक्त त्या 2 नावांचं रिझर्वेशन झालं आहे का ते बघ आणि आम्हाला सांग, फालतू चौकशा नाही करायची आहे. त्या गृहस्थानं घाबरून आपले डोळेच फिरवले. तेव्हा शिवा काकांनी, किन्ना काकांनी कसं बसं आरा काकांना धरून बाजूला ओढून त्या गृहस्थाला सोडवलं. रामदास काकांनी घाईघाईने तिथल्या पेल्यातलं पाणी त्या गृहस्थाला दिलं आणि ते म्हणाले, हे बघा, तुम्ही फक्त ह्या नावावर किंवा कुठल्या जोडप्यानं केलेल्या नावावर रजिस्ट्रात रिझर्वेशन झाली आहेत का ते बघा आणि त्या गावाची नावं आम्हाला सांगा. त्या गृहस्थानं आरा काकांकडे घाबरून बघत भराभरा तिथली रजिस्टरं चाळली, पण कुठेही रहीम आणि गौरीच्या नावाने रिझर्वेशन झालेलं नव्हतं. मुंबईला बोरिवली शहराचं एका जोडप्याचं रिझर्वेशन होतं, तसंच एका जोडप्याचं माहीम शहराचं रिझर्वेशन होतं. तरी आता ह्या मोठ्या शहरात रहीम मास्तरला आणि गौरीला कुठे आणि कसं शोधायचं हा एक प्रश्न होताच की सगळ्यांसमोर. नागो काका, सदाप्पा काकांनी या दोन्ही शहरात जाऊन हॉटेलं तपासायचं ठरवलं आणि आमची सगळी मंडळी ते ST स्टँडच्या ऑफिसातनं बाहेर पडली. जाताना किन्ना काका आरा काकांना म्हणाले, हे बघ आरा, आता उगाच वेळ घालवण्यात अर्थ नाही. मला वाटतं आपण सरळ पोलिसांकडे गौरी हरवल्याची तक्रार नोंदवूया. तसा इथला फौजदार ह्या मुंगळ्याच्या चांगला ओळखीचा आहे. आरा काका ठामपणे म्हणाले, किन्ना, मी काही झालं तरी पोलिसात जाणार नाही. अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही? मी जर पोलिसात गेलो तर गौरीचं छायाचित्र मला त्यांना द्यायला लागेल.
नंतर कदाचित ते पोलीस गौरीला शोधण्यासाठी पेपरात तिचं छायाचित्र छापतील आणि माझ्या आबरूची चूल सगळ्या गावात पेटून त्यात माझ्या गौरीचं उभं आयुष्य जळेल. मला ही गोष्ट मांजरीवाडी बाहेर जाऊ द्यायची नाही. आपल्याला सगळं झाकून त्या दोघांना शोधायला लागेल. सगळ्यांना आराकाकांचं ते बोलणं पटलं. सगळ्यांना माहिती होतं जर मास्तर आणि गौरी कुठे सापडले तर गौरीबद्दल मांजरीवाडीतलं कोणीच कधीच बाहेर काही सांगणार नाही. गौरीचं लग्न होऊन जाईल. पण कुठलाच पत्ता नसलेल्या त्या मास्तरला मांजरीवाडी शोधणार तरी कुठे? शेवटी सगळी मंडळी अख्ख्या शिरगुप्पीभर फिरली. सगळ्यांनी शिरगुप्पीचे दवाखाने, हॉटेल, भाजी बाजार, देवळं, नदी किनारा, थिएटरंसुद्धा पालथी घातली. शेवटी ती गावाबाहेरच्या हनुमंताच्या त्या लहानशा देवलाजवळ आली तेव्हा मुंगळे आणि बस्त्यांनी एकमेकांकडे बघितलं. मुंगळ्याला कसं तरीच झालं. याच देवळातल्या त्या पोरगेल्या ब्राह्मणाचा बळी त्यांनी दिला होता आणि आता तिथे एक फार वृद्ध भटजी त्या हनुमंताला पानाचा हार घालत बसले होते. त्यांना बघून बस्त्याला वाटलं की त्यावेळी जर हा म्हातारा इथे असता तर शिरगुप्पी ते मांजरीवाडीपर्यंतचं अंतर चालत असताना रस्त्यात मेला असता. बरं झालं त्यावेळी तो तरुण भटजी होता. बस्त्या ह्या विचारात असताना त्याला वाटलं छे आपण इथे हा कसला विचार करतोय. तेव्हाच आमच्या रामदास काकांनी देवळात जाऊन त्या भटजीला विचारलं की भटजी बुवा, इथे एक तरुण आणि परकर पोलकं घातलेली गोरी मुलगी आली होती का, किंवा तुम्ही त्यांना कुठे पाहिलं का? कारण हा परिसर निर्मनुष्य आहे म्हणून विचारतो. भटजी बुवा त्या हनुमंताला तो पानाचा हार घाईघाईनं घालून बाहेर येत म्हणाले, छे इथे कोणीच आलं नव्हतं, पण झालंय काय? रामदास काका निराश होऊन म्हणाले, काही नाही हो, आमचे मास्तर आणि त्यांची बहीण आम्हाला कोणाला काही न सांगता निघून गेले, त्यांची चौकशी करतोय. भटजीबुवा म्हणाले, अहो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 4-5 महिन्यापूर्वी मी पोटदुखीनं दवाखान्यात होतो. त्यावेळी कोकणातला माझ्या ओळखीचा उमाशंकर नावाचा तरुण भटजी इथे आला होता. त्या बिचाऱ्याने मला दवाखान्यात ठेवलं आणि तो त्यावेळी हे देऊळ सांभाळत होता. अहो बिचारा उमाशंकर दर दिवशी दवाखान्यात येऊन माझी चौकशी करी. एक दिवस आलाच नाही आणि नंतर कुठेतरी नाहीसाच झाला अचानक. तो आजपर्यंत परत नाही आला. आता त्याला कुठं जायचं असतं तर त्यांनी मला तसं सांगितलं असतं, तो अचानक नाहीसा झाला नसता. हे सांगायचं तात्पर्य काय? तर आता आमच्या शिरगुप्पीतून अशी माणसं नाहीशी व्हायला लागली आहे. तो वृद्ध भटजी हे सांगत असताना मुंगळे आणि बस्त्यानं एकमेकांकडे बघून माना खाली घातल्या. त्यावेळी त्यांना उमाशंकरचं ते सगळं पुन्हा आठवलं होतं. आता मुंगळ्याला त्या आठवणी नको होत्या. तो पुढे येऊन म्हणाला, त्या समजा जाऊ द्यावं, आता पुढं काय करायचं ते बघा. असा आपला पोरी माणूस बाहेर राहिला तर लय वांगाळ असतो. मुंगळ्या हे बोलत असताना आमचे आराकाका एकदम त्या देवळाच्या पायरीवर बसून तोंड झाकून जोरात रडायला लागले. सगळ्यांनी त्यांना कसंबसं आवरलं, बैलगाडीपर्यंत आणलं. त्यावेळी खरोखर आराकाकांकडे अगदी बघवत नव्हतं. ते रस्ताभर फक्त मान खाली घालून रडत होते. अगदी कालपरवा कोणाकडे न बघता आपल्या धुंदीत ताठपणे वावरणारे आराकाका आता मोडून गेले होते. मी फार सुखात आहे असं म्हणणारे त्यांचं दुःख आता कोणाला बघवत नव्हतं. ते आता सगळ्यांचा आधार घेऊन म्हाताऱ्यासारखे चालत होते. त्यावेळी सगळ्यांना मास्तरचा विलक्षण संताप आला होता. त्यांनी सरळ आराकाकांच्या नाही तर मांजरीवाडीच्या आबरूला हात घातला होता आणि त्या क्षणीचा मास्तर त्या कोणाच्या हातात मिळाले असते तर त्यांना त्या क्षणी तोडलं गेलं असतं हे नक्की. नंतर ती गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळली नसती आणि गावच्या आबरूला हात घालणाऱ्याला तीच शिक्षा योग्य होती. आमच्या बैलगाड्या सुटल्याच होत्या तेव्हा एक गृहस्थ वेगानं सायकल दामटत रामदास काकांच्या बैलगाडीजवळ आले आणि म्हणाले, थांबा थांबा. नंतर ते म्हणाले, अहो मला गावात कळलं की रहीम मास्तरांची चौकशी तुम्ही करताय, ते कशाला? मी त्याचा घरमालक. आराकाका खाली उतरले आणि म्हणाले, तो भडवा कुठं गेलाय त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे का? तो घरमालक म्हणाला, अहो माझ्या खोल्या सोडून मास्तर त्यांची बदली मिरजेला झाली म्हणून मिरजेला गेले. रामदास काका म्हणाले, मग त्याची आई कुठे? मास्तर गेले कधी? घरमालक म्हणाले, त्याचं काय झालं राव, काल मास्तरांनी येऊन मला संपूर्ण वर्षाचं भाडं दिलं. म्हणाले उद्या ते मिरजेला जात आहेत. मी ठीक आहे म्हणालो. कदाचित ते आईला घेऊन मिरजेला गेले असावेत, पण मला गावात कळलं की त्यांनी शाळेतल्या पैशाची तफावत करून ते पळालेत. पण मास्तर तसा माणूस नाही. मी मास्तरला खूप वर्ष झाली ओळखतो. आराकाका ओरडले, म्हणाले तुमची ओळख गेली खड्ड्यात, तुम्ही निघा. घरमालक आराकाकांचा रागरंग बघून तिथनं सटकले आणि लगेच त्या सगळ्यांनी तिथल्या तिथे ठरवून 2 टॅक्सी बोलवून एका टॅक्सीत आराकाका, दौलत काका आणि रामदास काका बसून मिरजेकडे रवाना झाले तर दुसऱ्या टॅक्सीत लिंबोणी काका, माझे बाबा आणि शिवा काका मुंबईकडे रवाना झाले. बाकीची मंडळी मांजरीवाडीकडे परतली.
लिंबोण्या काकांनी, माझ्या बाबांनी आणि शिवा काकांनी बोरिवली आणि माहीम शहरातली सगळी हॉटेल आणि इतर ठिकाणं गौरीला आणि मास्तरला शोधत पालथी घातली. काही फायदा झाला नव्हता. इकडे आरा काका, रामदास काका, दौलती काकांनी संपूर्ण मिरजेत त्या दोघांना शोधलं. नंतर निराशेनं ते सगळेजण मांजरीवाडीत परतले. त्यावेळी सीता काकू फार आजारी झाल्या होत्या. आरा काका सगळी मिरज पालथी घालून मांजरीवाडीत आले. वाड्याकडे न जाता सरळ सातमाईंच्या पारावर जाऊन रडत रडत गुडघे टेकून म्हणाले, सातमाईंनो, माझ्यावर दया करा आणि माझी गौरी मला सुखरूप परत आणून द्या. तेव्हा तिथेच असलेले आमचे नागो काका अचानक म्हणाले, आरा दादा, आपली गौरी परत येईल, तेव्हा तू संयमानं वाग. हे ऐकल्याबरोबर आरा काका रडायचे थांबले आणि तिथे आलेल्या माझ्या आजीच्या पायाला हात लावून म्हणाले, आये, तू ऐकलंस ना सातमाई काय म्हणाल्या? आये, मी गौरीसाठी थांबेन, त्या तिला परत आणतील. आजीनं रडत रडत मान हलवली. मग आरा काका काहीही न बोलता शांतपणे आपल्या वाड्यावर निघून गेले. तेव्हा आजीला त्या क्षणी आरा काकांचा तो भेसूर किंचाळण्याचा तिला होणारा भास आणि ते सातमाईंचं मंद हुंदके या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला, पण फार उशिरा. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकण्यासाठी सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात सीझन 2.